हॅलो स्टुडंट्स, आज आपण इलेक्ट्रॉनिक्सचा सेकंड चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, लॉजिक गेट्स. लॉजिक गेट तुम्हाला फिजिक्समध्ये पण झालेला आहे, सेमीकंडक्टर डिव्हाइसेस चॅप्टरमध्ये किंवा सेमीकंडक्टरमध्ये लास्ट चॅप्टरमध्ये. त्याचाच थोडा ॲडव्हान्स पार्ट याच्यामध्ये आहे. बघू आपण अगोदर डिजिटल सिग्नल्स कशाला म्हणायचे. आपल्याला माहीत आहे डिजिटल सिग्नल्स आपण लॉजिक गेट्समध्ये फक्त 0 आणि 1 हे दोन इनपुट म्हणून यूज करतो, बरोबर आहे. डिजिटल सिग्नल हॅज 2 डिस्क्रीट लेवल्स or values. These levels can be represented using the terms low and high. त्याच्या टर्म्स आहेत, 0ला आपण लो म्हणतो आणि 1ला आपण हाय म्हणतो, बरोबर आहे. आता इथे या ठिकाणी जी डायग्राम दाखवली आहे, या डायग्राममध्ये आपल्याला काय दिसते, लोअर ऑफ द 2 लेवल्स. लोअर ऑफ द इथं 2 लेवल आहेत लोअरच्या, बरोबर आहे. त्याच्यातले एक ही जी आहे लोअर ऑफ द 2 लेवल्स हॅज बीन डेसिग्नेटेड ॲज लो लेवल अँड हायर ॲज हाय लेवल. हायरला आपण काय म्हणतो या ठिकाणी पहिल्या डायग्राममध्ये, लोअर लेवलला आपण दोनपैकी इकडली जी आहे ही लेवल याला आपण लो म्हणतो आणि ह्या हाय व्हॅल्यूला आपण हाय लेवल किंवा हाय व्हॅल्यू असं म्हणतो, बरोबर आहे. इन कॉन्ट्रास्ट टू धिस, इन सेकंड फिगर, हायर ऑफ द 2 लेवल्स हॅज बीन डेसिग्नेटेड ॲज लो लेवल अँड लोअर ॲज डेसिग्नेटेड हाय लेवल, बरोबर आहे. इथं एकदम एक्झॅक्टली याच्या कसं आहे, अपोजिट आहे. या डायग्राममध्ये याच्या एक्झॅक्टली अपोजिट दाखवलं दिसते आपल्याला. इथं आपण काय, इथं बरोबर आहे, लोला आपण इथं लो म्हणलेला आहे, इथं हायला हाय म्हणलेला आहे. परंतु त्याच्या कॉन्ट्रास्टमध्ये इथं आपण लोला इथं हाय म्हणलंय आणि हायला आपण या ठिकाणी लो लेवल असं म्हणलेलं आहे, बरोबर आहे. या प्रकारच्या जे सिस्टीम आहे त्याला म्हणतो आपण दीज आर सेट ॲज किंवा इट इज सेट टू एम्प्लॉई पॉझिटिव्ह लॉजिक सिस्टीम. अँड सेकंड डायग्राम जी आहे, इट इज सेट टू एम्प्लॉई निगेटिव्ह लॉजिक सिस्टीम. याला म्हणायचं एम्प्लॉई पॉझिटिव्ह लॉजिक सिस्टीम. आणि ती कली कुठली आहे, एम्प्लॉय पॉझिटिव्ह लॉजिक सिस्टीम आणि ही एम्प्लॉय निगेटिव्ह लॉजिक सिस्टीम. ही पॉझिटिव्ह सिस्टीम आहे, ही निगेटिव्ह सिस्टीम आहे. इन ईच ऑफ 2 लेवल्स वी ऑब्झर्व दॅट व्होल्टेज करस्पॉन्डिंग टू अ गिवन लेवल इज नॉट फिक्स्ड. प्रत्येक लेवलला असणारं जे व्होल्टेज आहे त्याचे करस्पॉन्डिंग ते कसं आहे, फिक्स नाही, ते डिफरंट आहे. इथं वेगळं आहे, इथं वेगळं आहे, इथं वेगळं आहे, इथं वेगळं आहे, बरोबर आहे. रादर व्होल्टेजेस इन लिमिटेड रेंज आर डेसिग्नेटेड ॲज लेवल अँड द एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज इज fixed. For example, any voltage in the range of 3.5 to 5 volt will be considered as a high level in the positive logic system and low level in the negative logic system. म्हणजे 0 to 1 च्या मध्ये कुठलीही व्होल्टेजची व्हॅल्यू असू द्या त्याला आपण लो व्हॅल्यू असं कन्सिडर करणार, किंवा 3.5 to 5 वोल्टच्या मध्ये कुठलीही व्हॅल्यू असू द्या त्याला आपण हाय व्हॅल्यू असं कन्सिडर करणार, बरोबर आहे. सिमिलरली एनी व्होल्टेज इन द रेंज ऑफ 0 to 1 वोल्ट जे मी आता सांगितलं विल बी कन्सिडर्ड ॲज लो लेवल इन द पॉझिटिव्ह लॉजिक सिस्टीम. आणि हाय लेवलसाठी in high level in negative logic system, बरोबर आहे. The actual voltage ranges corresponding to low and high level are not same for all types of circuits and are different for different logic families. Unless otherwise specified, we shall be dealing with positive logic system. त्या ठिकाणी आपण फक्त या सिलेबसला पॉझिटिव्ह लॉजिक सिस्टीम स्टडी करणार आहोत. ज्याच्यामध्ये कुठले कुठले आहेत, 2 सिग्नल लेवल्स हाय अँड लो कॅन ऑल्सो बी रिप्रेझेंटेड बाय बायनरी डिजिट्स 1 and 0. याला आपण 1 रिप्रेझेंट करतो, याला आपण 0 रिप्रेझेंट करतो. या 2 डिजिट्सचा यूज करून आपण त्या ठिकाणी लॉजिक सिस्टीम पाहणार आहोत. अ बायनरी डिजिट 0 or 1 इज रेफर्ड टू ॲज अ बीट. 0 किंवा 1 याला आपण काय म्हणतो, बीट असं म्हणतो. याला काय म्हणतो आपण, बीट. सिन्स डिजिटल सिग्नल कॅन हॅव ओनली 2 पॉसिबल लेवल्स 1 and 0. डिजिटल सिग्नलला फक्त 2च पॉसिबल लेवल आहेत, एक 1 आहे, दुसरं 0 आहे. त्यालाच वेगळे नावं आहेत. द 2 लेवल्स कॅन ऑल्सो बी डेसिग्नेटेड ॲज ऑन ऑफ, ट्रू फॉल्स, मेक, मार्क आणि स्पेस, बरोबर आहे. अशा बऱ्याच आहेत. जसं की 1 0 हे ऑन तर हे काय असेल, ऑफ. हे ट्रू असेल तर हे फॉल्स, बरोबर आहे. हे मार्क असेल तर या ठिकाणी स्पेस, बरोबर आहे. हे हाय असेल तर याला लो. असे याला डिफरंट आपण वर्ड्स यूज करतो. इन 1854 जॉर्ज बुले
इंट्रोड्यूस द कॉन्सेप्ट ऑफ बायनरी नंबर सिस्टीम इन द स्टडीज ऑफ मॅथमॅटिकल थिअरी ऑफ लॉजिक अँड डेव्हलप्ड इट्स अल्जेब्रा नोन ॲज बुलियन अल्जेब्रा. 1854 मध्ये जॉर्ज बुल नावाचा सायंटिस्ट होता. त्यानं एक बायनरी नंबर सिस्टीम जी आहे, कॉन्सेप्ट ऑफ बायनरी नंबर सिस्टीम कशामध्ये मॅथमॅटिकल थिअरी ऑफ लॉजिक आणि लॉजिकमध्ये डेव्हलप केली. आणि त्याच्यासमोर एक किंवा त्यालाच आपण त्याला जे नाव आहे त्याला त्या अल्जेब्राला काय म्हणतो आपण बुलियन अल्जेब्रा असं म्हणतो. तर आता आपण डिटेलमध्ये 1 बाय 1 बघू. त्यात फर्स्ट आहे अगोदर लॉजिक गेट म्हणजे काय आणि नंतर मग टाइप्स ऑफ लॉजिक गेट्स. लॉजिक गेट्स. लॉजिक गेट इज अन एलिमेंटरी बिल्डिंग ब्लॉक. लॉजिक गेट म्हणजे काय, एक एलिमेंटरी बिल्डिंग ब्लॉक ऑफ डिजिटल सर्किट. इट हॅज 1 or more इनपुट सिग्नल्स बट ओनली 1 आउटपुट सिग्नल. लॉजिक गेट हा काय आहे, एक एलिमेंटरी बिल्डिंग ब्लॉक आहे कशाचा, एका डिजिटल सर्किटचा, ज्याच्यामध्ये त्याला एक किंवा एकापेक्षा जास्त इनपुट असू शकतात, परंतु त्याचं आउटपुट जे असेल ते फक्त आणि फक्त एकच असेल. डिजिटल सिग्नल्स आर अप्लाइड ॲट द इनपुट टर्मिनल्स marked as A, B up to N, and the other terminal being ground which is not shown in diagram. ही त्याची डायग्राम आहे. या डायग्राममध्ये दिसते आपल्याला हा एक इनपुट आहे, हा दुसरा इनपुट आहे अप टू N पर्यंत. आणि या ठिकाणी हे वाय त्याचं काय आहे, आउटपुट आहे. बरोबर आहे. बघा, द अदर टर्मिनल बिंग ग्राउंड विच इज नॉट शोन इन द डायग्राम. द आउटपुट इज ऑब्टेन ॲट द आउटपुट टर्मिनल मार्क्ड ॲज वाय. जे आउटपुट आहे ते कशाने दाखवलं आपण, वायनं. ॲट एनी गिवन मोमेंट एव्हरी टर्मिनल इज इन वन ऑफ द 2 बायनरी कंडिशन्स, लो और हाय. प्रत्येक इनपुट जे दिलेलं आहे ते कशामध्ये असेल, एक तर 0 असेल किंवा एक तर 1 असेल. इन मोस्ट लॉजिक गेट्स द लो स्टेट इज अप्रॉक्सिमेटली 0 volts while the high state is approximately positive 5 volts. लक्षात राहू द्या की बऱ्याच लॉजिक गेटमध्ये जे लो आहे ते 0 voltला असते आणि जे हाय आहे ते +5 voltला असते. हे लक्षात राहू द्या. ज्यावेळेस आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे सर्किट डायग्रामवरून, तर त्या ठिकाणी आपल्याला हाय म्हणल्यानंतर ते त्याचं व्होल्टेज +5 volt आहे हे समजलं पाहिजे, आणि लो म्हणल्यानंतर ते किती आहे, 0 volt आहे आपल्याला समजलं पाहिजे. ठीक आहे. आता याच्यानंतर बघा टाइप्स ऑफ गेट्स. डिफरंट टाइप्स आहेत. कुठले कुठले गेट्स आहेत आपण बघू. टाइप्स ऑफ गेट्स, त्याच्यामध्ये फंडामेंटल गेट्स जे आहेत, फंडामेंटल आणि डिराइव्ड म्हणजे बेसिक गेट्स आणि डिराइव्ड गेट्स. तर बेसिक गेट्समध्ये अँड गेट आहे, ऑर गेट आहे आणि नॉट गेट आहे. बरोबर आहे. आणि जे डिराइव्ड आहेत, जे डिराइव्ड गेट्स आहेत त्यांच्यामध्ये काय काय येते मग, नॅन्ड आहे जे अँड आणि नॉटचं बनलेलं असेल, नंतर नॉर आहे, त्याच्यानंतर एक्सऑर आहे, एक्सेट्रा. असे डिफरंट गेट्स आहेत. तर आपण त्यातले 1 by 1 अगोदर बेसिक गेट्स घेणार आहोत. पहिल्यांदा अँड गेट. इट इज अ लॉजिक गेट विथ 2 or more इनपुट्स बट ओनली 1 इनपुट 1 आउटपुट. हे एक अशा प्रकारचं लॉजिक गेट आहे ज्याला 2 किंवा 2 पेक्षा जास्त इनपुट असू शकतात. मगाशी खालील डायग्राम जे आहे त्याचे दाखवलं तर आपण एक इनपुट ए आहे, एक इनपुट बी आहे आणि असं अप टू कुठपर्यंत आहे, एन पर्यंत आहे. बरोबर आहे. नंबर ऑफ इनपुट्स एन असू शकतात. फक्त याला आउटपुट जे आहे ते कसं असेल, एकच असेल, वाय. बरोबर आहे. द अँड गेट इज अन इलेक्ट्रॉनिक सर्किट दॅट गिव्स अ हाय आउटपुट 1 ओनली इफ all inputs are high, otherwise the output is low. त्यांनी काय म्हणले की याच्यापासून मिळणारं जे आउटपुट आहे ते हाय तेव्हाच असेल किंवा 1 तेव्हाच असेल ज्या वेळेस त्याचे सर्वच्या सर्व इनपुट्स हायला आहेत.
अदरवाईज तुम्हाला त्याचं आउटपुट कसं मिळेल, लो मिळेल. आणि या ठिकाणी आपण डॉट साईन यूज करतो. डॉट साईन इज यूज टू शो अँड ऑपरेशन, दॅट इज ए डॉट बी इज इक्वल टू वाय. अँड गेटचं ऑपरेशन आपण डॉट या साईनने काय करतो, रिप्रेझेंट करतो. बरोबर आहे. आता बऱ्याच ठिकाणी काय करतो आपण, डॉट साईन म्हणजे यूज करतो असं नाही, बऱ्याच ठिकाणी आपण फक्त ए बी असं देखील यूज केलं तरी चालतंय. आता याचा जो सिम्बॉल आहे तो अशा प्रकारचा आहे अँड गेटचा. बरोबर आहे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त आउटपुट असतात. आता याचा जो ट्रूथ टेबल आहे तो टेबल कसा असतो, व इकडे हे इनपुट्स एका बाजूला असतील आणि इथं आउटपुट ए आणि बी. आपण समजा 2 इनपुट दिलेले आहेत, हे 0 0 1 1 आणि इथं 0 1 0 1. म्हणजे इनपुट काय असेल पहिल्यांदा 0 0, त्यावेळेस तुम्हाला आउटपुट काय मिळेल 0. कारण त्यांनी सांगितले की ज्यावेळेस दोन्ही पण हाय आहेत त्यावेळेसच तुम्हाला इनपुट 1 किंवा हाय मिळेल, अदरवाईज ते कसं असेल 0 असेल. म्हणजे ह्या तिन्ही पण वेळेस ते राहील 0, आणि ज्यावेळेस दोन्ही पण इनपुट हाय आहेत त्याच वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी आउटपुट काय मिळेल, हाय मिळेल. असेच गेट्स आहेत. बाकी ऑर गेट आहे, त्याच्यानंतर मग सांगितलेलं नॉट गेट आहे. या तिघांचे पण असेच ट्रूथ टेबल आहेत. सेकंड बघू आता आपण ऑर गेट. ऑर गेटचा सिम्बॉल हा अशा प्रकारे असतो. याला देखील 2 किंवा 2 पेक्षा जास्त इनपुट असू शकतात. फक्त आउटपुट जे आहे ते कसं असेल, एकच असेल, वाय इज इक्वल टू ए प्लस बी. इथे कसं होतं, वाय इज इक्वल टू ए डॉट बी. याचं ऑपरेशन कसं दाखवतो आपण, ए प्लस बी इज इक्वल टू वाय. बरोबर आहे. याचं ऑपरेशन कसं दाखवतो आपण, ए प्लस बी इज इक्वल टू वाय. त्याचा लॉजिक सिम्बॉल इज लॉजिक हे इक्वेशन. बरोबर आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे, याचं जे आउटपुट आहे, आउटपुट ऑफ अन ऑर गेट इज हाय इफ अँड ओनली इफ 1 or more इनपुट्स आर हाय. बरोबर आहे. एक जरी इनपुट समजा हाय असलं किंवा दोन्ही इनपुट हाय असले तर आपल्याला हाय व्हॅल्यू मिळते, अदरवाईज ती कशी असते, लो असते. म्हणजे याचा अर्थ याचा ट्रूथ टेबल जर आपण ड्रॉ केला तर तो असा असेल, हे इनपुट आणि हे आउटपुट, याच्यामध्ये ए बी आणि वाय इज इक्वल टू ए प्लस बी. हे 0 0 असेल त्यावेळेस काय असणार या ठिकाणी 0, बाकी सगळं 1 1 1. का बरं, एक जरी हाय असलं किंवा दोन्ही हाय असले तर आउटपुट कसं भेटणार, हाय भेटणार. ठीक आहे. आणि थर्ड आहे नॉट गेट. नॉट गेट एकदम सिंपल आहे. नॉट गेट हा काय 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 करतो, नॉट गेटपासून आपल्याला भेटणारं जे आउटपुट आहे ते काय असेल, एक्झॅक्ट अपोजिट असेल. किंवा असं म्हणू शकतो आपण, इट इज लॉजिक गेट विथ 1 इनपुट अँड 1 आउटपुट. याचं एकच इनपुट आहे, एकच आउटपुट आहे. द नॉट ऑपरेशन इज डिफाइंड ॲज द आउटपुट ऑफ नॉट गेट इज हाय इफ इट्स इनपुट इज लो अँड आउटपुट इज लो इफ इट्स इनपुट इज हाय. म्हणजे तुम्हाला जर समजा इकडे हाय व्हॅल्यू असेल, इकडे लो मिळणार, लो असेल तर हाय मिळणार. म्हणजे त्याचा एकदम अपोजिट, म्हणजे याचा अर्थ इन्व्हर्टर. वाय इज इक्वल टू ए बार. म्हणजे वाय इज इक्वल टू नॉट ए किंवा वाय इज इक्वल टू ए बार. सिम्बॉल त्याचा असा असेल. याला आपण असं पण लिहू शकतो, इथं पण आपण त्याला डॉट लावू शकतो किंवा तो बोलून लावू शकतो पाठीमागच्या बाजूला, तरी देखील चालतं. ठीक आहे. याचं इनपुट आणि हे आउटपुट, हे इनपुट ए आणि आउटपुट वाय इज इक्वल टू ए बार. हे 0 असेल तर 1 1 असेल तर 0. हा त्याचा ट्रूथ टेबल. ठीक आहे. आज थांबू इथे या ठिकाणी. उद्या मग आपण त्या ठिकाणी डिराइव्ड गेट्स जे आहेत ते उद्या पाहणार आहोत. थँक्यू.